फ्रेंड्स, आज आपण स्टार्ट करतोय छान छान टॉपिकचं नाव आहे वेव ऑप्टिक्स बेटा. जसं मी लास्ट पिरियडमध्ये तुम्हाला सांगितलं तर आपलं फिजिक्स हे 5 पार्टमध्ये आपण 5 सेक्शनमध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. पहिला पार्ट होता आपला मेकॅनिक्सचा, दुसरा इलेक्ट्रोडायनामिक्स, तिसरा थर्मोडायनामिक्स, चौथा ऑप्टिक्स आणि पाचवा मॉडर्न फिजिक्स. तर आपण चौथ्यामध्ये म्हणजेच ऑप्टिक्समध्ये जातोय. ऑप्टिक्समध्ये आपल्याला 2 चॅप्टर आहेत बेटा. पहिला आहे वेव ऑप्टिक्सचा आणि दुसरा आहे रे ऑप्टिक्स. मग आता हे वेव ऑप्टिक्समध्ये सर तुम्ही काय शिकवणार आहात बेटा? तुम्हाला काय काय शिकायचंय या चॅप्टरचं मी एकदा इंडेक्स सांगतो. इंडायसेस या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय शिकायचं. नंबर 1 नेचर ऑफ लाईट काय आहे. नंबर 2 इंटरफरन्स ऑफ लाईट काय आहे. नंबर 3 डिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि नंबर 4 पोलरायझेशन ऑफ लाईट. या वेव ऑप्टिक्स मध्ये आपण तेवढं शिकणार आहोत बेटा, फक्त लक्षात ठेवायचं. पण सर टॉपिक स्टार्ट करण्याच्या आधी आम्हाला हे सांगा की आधी ऑप्टिक्स मध्ये आम्हाला काय काय शिकायचं सांगितलं सर, पण वेव म्हणजे काय आणि ऑप्टिक्स म्हणजे काय हेच माहित नाही मला. मग आम्ही आता स्टार्ट करतो बेटा. बघ, सुरुवातीला सांगतो व्हॉट इज अ मीन बाय वेव आणि नंतर सांगतो व्हॉट इज मीन बाय ऑप्टिक्स. तर बेटा वेव कशाला म्हणायचंय? आपण जनरली बघतोय दगड घेतोय, पाण्यामध्ये टाकतोय, सर तिथं काहीतरी वेव तयार होत आहेत. मग वेव काय असतात तो एक कन्सेप्ट तुम्हाला सांगणार बेटा. तर बेटा लक्ष दे बेटा. मग माझ्याकडे एक पाणी आहे, पाणी शांत आहे बेटा. मी एक्झाम्पल वॉटरचं देतोय, पाण्याचं देतोय, कारण जनरली लाईट वेव ह्या आपल्याला व्हिजिबल नाही आहेत. वेव्स असतात हे आपण बघू शकत नाहीत, म्हणून एक्झाम्पल मी पाण्याचं देतो बेटा. पाणी शांत आहे. मग माझ्याकडे हा एक दगड आहे. हा काय एक दगड आहे. मग दगडाला कोणती एनर्जी आहे सर? पोटेन्शियल एनर्जी. दगड माझ्या हातात आहे. ज्यावेळेस दगड हा हातात असेल त्यावेळेस दगडाला कोणती एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी. मी दगड फेकतोय, पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट इनटू द कायनेटिक एनर्जी. मग दगड असा पाणी कसं आहे बेटा? शांत आहे पाणी. पाणी शांत आहे म्हणजे रेस्ट पोझिशनला. ऑल द मॉलिक्युल्स आर इन रेस्ट पोझिशन. दगड जेव्हा इथं पडतो दगडाची कायनेटिक एनर्जी या वॉटर मॉलिक्युलच्या मध्ये जायला लागते. म्हणजेच वॉटर मॉलिक्युल मध्ये होते आणि पोटेन्शियल एनर्जी किंवा ते रेस्ट मध्ये होते. मग हे दगडाची कायनेटिक एनर्जी या वॉटर मॉलिक्युल्स मध्ये गेले आणि मॉलिक्युल्स असे मूव्ह व्हायला लागले. काही मॉलिक्युल्स खाली, काही मॉलिक्युल्स वर इकडे जाऊ लागले. मग असे एक फॉर्म तयार झाला. याला आम्ही वेव असं म्हणतोय. सर तरी माझ्या नाही लक्षात आलं सर वेव कशाला म्हणायचं. बघ बेटा पुन्हा एकदा सांगतोय. आता आधी मॉलिक्युल कसे होते? शांत. पुन्हा दगड टाकला की ते वॉटर मॉलिक्युल काय झाले बेटा? डिस्टर्ब झाले. म्हणजे या दगडाची कायनेटिक एनर्जी वॉटर मॉलिक्युल्स मध्ये आली. म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन झाले बेटा. ज्या वेळेला एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि मॉलिक्युल जर डिस्टर्ब झाले तर त्यावेळेस वेव फॉर्मेशन होत असतं. मग सर हे प्रोपेगेशन ऑफ एनर्जी आहे का इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन? हो सर. मग याला असं म्हणू शकतो का? वेव इज अ डिस्टर्बन्स ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी अँड प्रोपेगेशन ऑफ एनर्जी इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. सर एवढं अवघड असतं का? मग बेटा फार सोप्या पद्धतीत सांगतोय बघूया. व्हॉट इज अ मीन बाय वेव? इट इज द डिस्टर्बन्स ऑकर्ड ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. मग त्याला मी वेव असं म्हणतोय. सर इथे डिस्टर्ब कोण झाले? वॉटर मॉलिक्युल डिस्टर्ब झाले. मग तयार होणाऱ्या वेव ह्या वॉटर वेव्स. मी बोलतोय मग माझ्या तोंडातून काहीतरी मॉलिक्युल निघतात, फोर्स अप्लाय होतोय. मग हे एअर मॉलिक्युल डिस्टर्ब होत आहेत. मग इथे हे झाल्या साऊंड वेव्स. मग लाईट मॉलिक्युल डिस्टर्ब झाले, लाईट वेव्स. वॉटर मॉलिक्युल डिस्टर्ब झाले, वॉटर वेव्स. कुठलेही मॉलिक्युल डिस्टर्ब झाले सर त्या वेव्स असतील. हा सर वेव आमच्या लक्षात आली, पण वेवचे काही टाइप्स पडले होते बेटा. मेनली वेवच्या 2 टाइप पडल्या होत्या. पहिली होती बेटा मेकॅनिकल वेव्ह आणि दुसरी होती नॉन मेकॅनिकल वेव्ह. आता मेकॅनिकल कशाला म्हणायचे आणि नॉन मेकॅनिकल वेव्ह कशाला म्हणायचे ते आधी लक्षात घ्या. आता बघतोय मेकॅनिकल अँड नॉन मेकॅनिकल. नॉन मेकॅनिकल वेव्स. आता मला सांगा सर मेकॅनिकल वेव्स कशाला म्हणायचे? सर ही एक टाइप ऑफ वेव्ह आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये वर्क डन होतं त्या वेव्सला आम्ही मेकॅनिकल वेव्स असं म्हणतोय. आणि ज्याच्यामध्ये वर्क डन 0 असतो
त्याला आम्ही नॉन मेकॅनिकल वेव्ह असं म्हणतोय. वर्क डन झालं मेकॅनिकल वेव्ह, वर्क डन झालंच नाही म्हणजे वर्क डन 0 आहे म्हणजे कोणत्या वेव्ह आहेत बेटा? नॉन मेकॅनिकल. मग वेव्हच्या किती टाईप पडल्या? 2. नंबर 1 मेकॅनिकल वेव्ह, नंबर 2 नॉन मेकॅनिकल वेव्ह. मग वर्क डन झालंय सर, याला कोणती वेव्ह म्हणतोय आम्ही? मेकॅनिकल. वर्क डन 0 असेल नॉन मेकॅनिकल. सर मग मेकॅनिकल मध्ये काही कंडिशन्स होत्या का? कोणत्याला म्हणायचं? वर्क डन होतं म्हणजे होतं काय सर? मी बोलतोय किंवा इथं आपण मगाशी एक्झाम्पल घेतलं, हा एक दगड होता, दगड फेकला, पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट इनटू द कायनेटिक एनर्जी, आणि त्या दगडाची कायनेटिक एनर्जी वॉटर मॉलिक्यूल मध्ये गेली, मॉलिक्यूल डिस्टर्ब झाले, मग मॉलिक्यूलचं डिस्प्लेसमेंट, मग फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय झालं बेटा? वर्क डन. वॉटर वेव्स ह्या काय झाल्या? मेकॅनिकल. सर का? कारण त्याच्यामध्ये वर्क डन होतं सर. मी बोलतोय, तोंडातून काहीतरी फोर्स अप्लाय होतोय आणि इथला मॉलिक्यूल तिथपर्यंत तुमच्या कानापर्यंत डिस्प्लेस होतोय बेटा, म्हणजे काय होतंय? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय झालं? वर्क डन. वर्क डन आहे म्हणजे काय आहे बेटा? मेकॅनिकल वेव्स आहे. सर मग लाईट वेव्स, मग तिथून आपण बघा, सूर्यापासून काही एनर्जी येते म्हणजे लाईट मॉलिक्यूल इथपर्यंत येत आहेत, म्हणजे मॉलिक्यूलचं डिस्प्लेसमेंट होतं, तिथून काहीतरी फोर्स अप्लाय होत असेल, तिथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट होत असेल म्हणजे वर्क डन होतं. मग लाईट वेव्ह सुद्धा काय झाल्या? मेकॅनिकल वेव्ह. आणि मग सर काय काय? वॉटर वेव्ह मेकॅनिकल, लाईट वेव्ह मेकॅनिकल, साऊंड वेव्ह मेकॅनिकल. मग अशा कोणत्या वेव्हज आहेत सर याच्यामध्ये नॉन मेकॅनिकल म्हणूयात? वेव्हज प्रोड्यूस इन अ सॉलिड, म्हणजे इथं अप्लाय करतोय फोर्स, पण इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट मॉलिक्यूलचं होतंय का? नाही होत सर. मग ज्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट 0 म्हणजेच वर्क डन 0, आणि वर्क डन 0 म्हणजेच नॉन मेकॅनिकल वेव्ह. वेव्हज प्रोड्यूस इन अ सॉलिड त्याला म्हणायचे नॉन मेकॅनिकल वेव्हज. आणि वेव्हज मध्ये मेकॅनिकल मध्ये सर काही कंडिशन्स आहेत का? हो. मग आता मला सांगा सर, मेकॅनिकल वेव्ह प्रोड्यूस्ड कुठं कुठं होतात? ज्या मीडियमला इलास्टिसिटी आहे बेटा त्याच्यामध्ये मेकॅनिकल वेव्ह प्रोड्यूस होतात. जे काहीतरी अमाऊंट ऑफ फ्रिक्शन अप्लाय करतं, अपोजिंग फ्रिक्शन अप्लाय करतं, तिथं मेकॅनिकल वेव्ह डेव्हलप व्हायला लागतं. म्हणजे इलास्टिसिटी आहे, फ्रिक्शन, स्मॉल अमाऊंट ऑफ फ्रिक्शन पण अप्लाय करतं. मग हे पण आमच्या लक्षात आलं सर. मग आता मेकॅनिकल वेव्ह मध्ये आणखीन 2 टाईप पडले सर. पहिली होती लॉन्जिट्युडिनल आणि दुसरी होती ट्रान्सव्हर्स वेव्ह. मग याच्यात 2 टाईप. पहिली लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि दुसरी ट्रान्सव्हर्स वेव्हज. आता हे लॉन्जिट्युडिनल वेव्हज आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह कशाला म्हणतोय सर? ज्याच्यामध्ये मोमेंट्स ऑफ मॉलिक्युल्स हे पॅरलल इन द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव्ह असतात, आणि ज्याच्यामध्ये मोमेंट्स ऑफ मॉलिक्युल्स हे परपेंडिक्युलर असतात. बेटा लक्ष दे इकडं. मोमेंट्स ऑफ मॉलिक्यूल कसे आहेत? पॅरलल, आणि मोमेंट्स ऑफ मॉलिक्यूल कसे आहेत? परपेंडिक्युलर. मग कोणती वेव्ह आहे सर? पहिलं काय बघितलं आम्ही? वेव्ह कशाला म्हणायचं? इट इज अ डिस्टर्बन्स ऑकर्ड ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. वेव्हच्या किती टाईप पडल्या बेटा? 2. पहिली मेकॅनिकल, दुसरी नॉन मेकॅनिकल. वर्क डन झालंय मेकॅनिकल, वर्क डन 0 असेल नॉन मेकॅनिकल. मेकॅनिक वेव्ह अगेन क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. नंबर 1 longitudinal wave, and number 2 transverse wave. If the moments of molecules are parallel to each other, or if the moments of molecules are parallel in the direction of propagation of wave, then these waves are called as longitudinal waves. And if the moments of molecules are perpendicular to the propagation of direction of wave, then the waves are called as transverse wave. सर मग एक्झाम्पल आहेत काही? हा, लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे एक्झाम्पल कोणाला द्यायचं बेटा आपल्याला? साऊंड वेव्स. आणि ट्रान्सव्हर्स वेव्हचं एक्झाम्पल काय असणार आहे? लाईट वेव्स. आता ट्रान्सफर वॉटर वेव्ह सर, ट्रान्सफर्स इथं आपण देऊ शकतो वॉटर वेव्स. पण बघा, वॉटरच्या सरफेसवर तयार होणाऱ्या वेव्स ह्या कोणत्या आहेत? ट्रान्सफर्स. पण वॉटरच्या मध्ये जे वेव्स डेव्हलप होतात त्या आहेत तुमच्या लॉन्जिट्युडिनल वेव्स. याला ग्राफिकल आहे का काही? आता सांगितलं सर. मग ही अशी एक वेव्ह होती, हे डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन असं आहे सर. इफ द मोमेंट्स ऑफ मॉलिक्युल्स पॅरलल इन द डायरेक्शन, हा एक मॉलिक्यूल आहे बेटा, या मॉलिक्यूलचं मोमेंट्स हे असं होत असतं, टू अँड फ्रो, टू अँड फ्रो, टू अँड फ्रो. मोमेंट्स कसं आहे बेटा? पॅरलल कोणासोबत?
इन द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन सोबत पॅरलल आहे, म्हणून याला लॉन्जिट्युडिनल वेव्ह असं म्हणतो. पण याच्यामध्ये जर आम्ही बघितलं, ही आहे वेव्ह, हे आहे डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन, आणि मॉलिक्यूल असा असेल तर याची मुवमेंट्स अशी असते, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. मुवमेंट्स ऑफ मॉलिक्यूल्स आर परपेंडिक्युलर इन द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव्ह. त्या वेव्हला आम्ही काय म्हणतोय, ट्रान्सव्हर्स वेव्ह, म्हणजे लाईट वेव्ह ऑर वॉटर वेव्हज ऑर वेव्हज प्रोड्यूस ऑन द सरफेस ऑफ वॉटर मोस्ट करंट. ठीक आहे बेटा, आपण काय बघितलंय, वेव्ह कशाला म्हणायचं, क्लिअर. आता आपण सर नेक्स्ट पॉइंट बघतोय, ऑप्टिक्स कशाला म्हणायचं. तर बेटा ऑप्टिक्स ही एक ब्रांच ऑफ सायन्स ऑर फिजिक्स which deals with the study of light and its characteristics. सर ही एक अशी ब्रँच आहे फिजिक्सची और सायन्सची, ज्या ब्रँचमध्ये आम्ही फक्त आणि फक्त लाईट आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स विषयी शिकतोय, त्या ब्रँचला आम्ही ऑप्टिक्स असं म्हणतोय. मग याच्यामध्ये पण दोन टाईप पडले ऑप्टिक्सचे. पहिलं होतं जिओमेट्रिकल ऑप्टिक आणि दुसरं होतं फिजिकल ऑप्टिक. मग हे जिओमेट्रिकल ऑप्टिक्स मध्ये काय शिकायचं आणि फिजिकल ऑप्टिक्स मध्ये काय शिकायचं हे आधी आपण बघूया. नंतर मग ऑप्टिक्स मध्ये आपल्याला काय काय शिकायचं ते बघूया. सुरुवातीला व्हॉट इज द मीन बाय ऑप्टिक्स, मग आपण डिफाइन केलं बेटा, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स और फिजिक्स which deals with the study of light and its characteristics. त्याला आपण काय म्हणतोय, ऑप्टिक्स. मग इथे लिहू शकतो बेटा मी, लाईट अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजेच काय आहे ऑप्टिक्स. ऑप्टिक्स मध्ये दोन टाइप पडले. नंबर एक जिओमेट्रिकल ऑप्टिक्स आणि दुसरं होतं फिजिकल ऑप्टिक्स. आता हे जिओमेट्रिकल ऑप्टिक्स कशाला म्हणायचंय, सर ही एक ब्रांच आहे ऑप्टिक्सची, मान्य आहे आम्हाला. इट इज अ ब्रांच ऑफ ऑप्टिक्स which deals with the study of geometrical shapes produced by light. मग मला नाही लक्षात आलं सर, हा एक लाईट मॉलिक्यूल होता, हा दुसरा लाईट मॉलिक्यूल, हा दुसरा लाईट मॉलिक्यूल ऑलवेज ट्रॅव्हल कशा पाथ मध्ये, स्ट्रेट लाईन पाथ मध्ये. मग असा लाईट मॉलिक्यूल असा जातोय, पुन्हा असा जातोय, पुन्हा असा येतोय, पुन्हा असा येतोय. सर हे तयार काय होतोय, काही जिओमेट्रिकल शेप्स तयार होत आहेत, त्याच्यावर होत आहेत ना. मग हे जिओमेट्रिकल शेपची स्टडी करायची आहे, म्हणजेच जिओमेट्रिकल ऑप्टिक्स आहे. मग काय सांगणार सर डेफिनेशन, इट इज द ब्रांच ऑफ ऑप्टिक्स which deals with the study of geometrical shapes. स्टडी कोणाची आहे, geometrical shapes produced by light. या लाईट मॉलिक्यूलनं प्रोड्यूस झालेले जिओमेट्रिकल शेप स्टडी करायची आहे, म्हणजे जिओमेट्रिकल ऑप्टिक्स. मग अशी कोणती ब्रँच आहे ज्याच्यामध्ये आपण हे सर्व शिकतोय, तर बेटा ती ब्रँच आहे त्याचा रे ऑप्टिक्स. आणि हा एक आपल्याला चॅप्टरच आहे बेटा, हा रे ऑप्टिक्स. रे म्हणजे काय ते पण आपण बघणार आहोत, ऑप्टिक्स तर आपण बघायला सुरुवातच आहे. मग हे आपल्याला रे ऑप्टिक्स मध्ये शिकायचं. मग पुढे बघू आपण फिजिकल ऑप्टिक्स होतं. सर फिजिकल म्हणजे काय, सर फक्त ज्या ब्रँच मध्ये आपण नेचर्स ऑफ लाईट स्टडी करतोय त्याच्यामध्ये आपण काय बोलतोय, फिजिकल ऑप्टिक्स. त्याच्यामध्ये आपण बघितलं वेव्ह नेचर, पुढे बघितलं आम्ही क्वांटम ऑप्टिक्स, याच्यामध्ये येतं त्या वेव्ह नेचर मध्ये इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन. मग इथं हे वेव्ह ऑप्टिक्स म्हणलं तरी चालतं. मग सर याला आणखीन याला डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये कसं पुटअप करता येईल, तर बेटा हे बघ, याला दोन ब्रँच मध्ये पण आपण क्लासिफाईड करू शकतो. आणखीन छान ट्री डायग्राम तयार होईल. पहिला आपण याला नाव देऊयात वेव्ह ऑप्टिक्स आणि दुसरं देऊयात क्वांटम ऑप्टिक्स. मग आता वेव्ह ऑप्टिक्स मध्ये काय बघायचंय आणि क्वांटम ऑप्टिक्स मध्ये काय शिकायचंय हे पण बघूया आपण. वेव्ह ऑप्टिक्स कशाला म्हणायचे, वापस ऑप्टिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स और फिजिक्स which deals with the study of
light and its characteristics. Optics classified into two types. Number one, geometrical optics. Number two, physical optics. ज्याच्यामध्ये फक्त जिओमेट्रिकल शेप स्टडी करतोय त्याला आम्ही जिओमेट्रिकल ऑप्टिक्स म्हणतोय. त्याची ब्रँच रे ऑप्टिक्स आहे. ज्याच्यामध्ये आपण लाईटचं नेचर स्टडी करतोय त्याला आम्ही फिजिकल ऑप्टिक्स म्हणतो. मग नेचरमध्ये एक होतं वेव्ह नेचर, एक होतं पार्टिकल नेचर. मग याला आम्ही वेव्ह ऑप्टिक्स आणि क्वांटम ऑप्टिक्स हे दोन ब्रँच बघतोय. हे दोन कॅटेगरी पडले याच्यामध्ये किंवा दोन टाइप्स पडले. आता वेव्ह ऑप्टिक्समध्ये लाईटचं वेव्ह नेचर आपल्याला बघायचं आहे आणि ह्याच्यामध्ये लाईटचं पार्टिकल नेचर बघायचं आहे. मग आता वेव्ह ऑप्टिक्स अगेन क्लासिफाइड इन टू टाइप्स. पहिला आहे वेव्स, नंतर इंटरफरन्स, नंतर डिफ्रॅक्शन. आणि इथून पुढे आम्ही बघतोय वेव्स. नंतर आता आपण जे बघितलं मेकॅनिकल वेव्ह आणि इथं नॉन मेकॅनिकल. मेकॅनिकल मध्ये लॉन्जिट्युडिनल, ट्रान्सव्हर्स. हे इथून आपण आपल्या स्टडीला हे सर्व ऑप्टिक्स. मग आता याच्यामध्ये सर्व काही स्टडी सर महत्वाचा शब्द कोणता बेटा? लाईट आहे. तर आधी आपण आता बघूयात व्हॉट इज मीन बाय लाईट. हे फक्त झालं इंट्रोडक्शन बेटा. हे आपलं वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टर आहे. या चॅप्टर मध्ये वेव्ह कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. ऑप्टिक्स कशाला म्हणतात ते लक्षात आलंय. ऑप्टिक्स मध्ये ब्रँचेस काय काय असतात ते पण लक्षात आले बेटा तुमच्या. आता आपण बघतोय व्हॉट इज मीन बाय लाईट आणि फर्स्ट आपण स्टार्ट करतोय नेचर ऑफ लाईट. थँक्यू.